तर आपण पुढे बोलूया. हा जो सिनेमा आहे हा मला असं वाटतं मी मध्ये जे आता सिनेमे केले होते त्याच्यापेक्षा खूप वेगळा आहे. गॉगल कडून बोलत आम्हाला चांगले नजर देता येईल. हा पण माझे डोळे लाल आहेत समजून घ्या. नाशिककरांची प्रतिकार शक्ती चांगली. लोकांना काहीतरी वेगळं वाटायचं. मी काल रात्री थोडा लेट निघालो होतो प्रीमियरवरनं त्याच्यामुळे जरा. पण हा जो सिनेमा आहे खूप महत्वाचा आहे कारण याच्यातला जो विषय आहे जरी तुम्हाला एंटरटेनमेंट वाटलं असलं मजा मस्ती असली तरी पण हा विषय फार गंभीर आहे आणि सरोगसीवर हा भाष्य करणारा जरी असला तरी त्याच्याही पलीकडे जाऊन आईपणावर भाष्य करणारा आहे. आणि बऱ्याचदा बायकांना मुलं होत नाहीत, बाळ होत नाहीत आणि त्याच्यावर समाज म्हणून किंवा नवरा म्हणून किंवा आपण तिची फॅमिली म्हणून आपण तिला कसं ट्रीट करतो याच्यावर पण भाष्य करणारा सिनेमा आहे बऱ्याचदा. म्हणजे याच्यात एक मोठा कॅरेक्टर आहे जे श्रीमंत आहे, प्रतिष्ठित आहे, पण तिला एक खंत आहे की तिला 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 मूल होत नाही म्हणून तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या हळदी कुंकू लावत नाहीत, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलवत नाहीत किंवा बेबी शॉवर किंवा डोहाळे जेवण असतं त्याला बोलवत नाहीत कारण तिच्यावर त्यांचं म्हणणं असं की हिची सावली आमच्यावर नको पाडायला किंवा तिला वांज म्हटलं जातं, वांजोटी म्हटलं जातं. सो अशा ज्या गोष्टी आहेत त्या पण या सिनेमात आहेत आणि त्या प्रकर्षाने आम्ही अंडरलाईन करण्यासाठी हा सिनेमा केलेला आहे की अशा गोष्टी बायकांबरोबर घडल्या गेल्या नाही पाहिजेत आणि त्यांना एक संधी मिळते सरोगसीमुळे नवीन आई व्हायची, म्हणजे आई व्हायची किंवा IVF म्हणून एक प्रोसेस आहे त्या थ्रू सुद्धा आई. आता ह्याच्यात तर फक्त सरोगसी आहे एक टॉपिक आहे पण वेगवेगळ्या पद्धती आहेत आई व्हायच्या. सो फक्त आणि बऱ्याचदा काय होतं जेव्हा एका कपलला मूल होत नाही तेव्हा फक्त बाईला दोष दिला जातो, पुरुषाला कोणीच काही बोलत नाही. आणि तुम्ही जर आता बघितलं असेल आता फिमेल सेंट्रिक सिनेमे खूप आले, वुमन सेंट्रिक सिनेमे खूप आले पण त्याची नावं जी होती ती वुमन सेंट्रिकच होती. आम्ही मुद्दाम याचं नाव डिलेव्हरी बॉय असं ठेवलेलं आहे जे डिलेव्हरी बायकांना रिलेट करेल आणि बॉय पुरुषांना रिलेट करेल. आमचं असं म्हणणं आहे की बऱ्याचदा आपण म्हणतो की पुरुष सक्सेसफुल झाला की त्याच्या मागे खंबीरपणे बाई उभी असते पण जेव्हा बाई प्रॉब्लेम मध्ये असते स्पेशली अशा प्रॉब्लेम मध्ये तेव्हा तिच्या मागे उभा राहणारा एक पुरुष लागतो आणि तो पुरुष तुम्ही व्हावं सगळ्यांनी असं मला प्रामाणिकपणे वाटतं जे कोणी प्रेक्षक येतील. सो त्याच्यामुळे याचं नाव डिलेव्हरी बॉय ठेवलेलं आहे. आणि जसा बालक पालक होता ना की जरी त्याचा विषय सेक्स एज्युकेशन होता तरी पण तुमची पूर्ण फॅमिली येऊन हा सिनेमा बघू शकते. सो हा फुल ऑन फॅमिलीचा सिनेमा आहे. ह्याच्यात पण तुम्ही बघितलं असेल एक पण ऍडल्ट जोक्स नाहीये, काहीच जोक नाहीये. सो विषय जरी सरोगसी असला, विषय जरी मूल न होण्याचा असला तरी अत्यंत प्रामाणिकपणे एंटरटेनमेंट पद्धतीने केलेला आहे. म्हणजे याच्यात ज्या डॉक्टर शेवटी तुम्ही सीन बघितला डॉक्टर MBBSचा, त्याच्यानंतर ती आजी मला विचारते तुम्ही डॉक्टर आहे का, तर मी म्हणतो डॉक्टर दिगंबर कांतोडे MBBS. ते म्हणतात माझं जरा गुडघं दुखत्यात मला जरा औषध देता का. तो म्हणतो अच्छा कुठला गुडघा दुखतो, तो डावा. तो म्हणतो डावा, अच्छा हे घ्या. तो चोचा म्हणून कॅरेक्टर आहे पृथ्वीचा. तो म्हणतो काय लिहून दिलं भाऊ तुम्ही, तो म्हणतो बॉर्नव्हिटा. तर आणि त्याच्या आधीचा सीन एकदम सिरियस आहे. सो अशा पद्धतीने आम्ही तो मेसेज, कारण जर सरोगसीवर व्याख्यान द्यायला सुरुवात केली अर्धा तास तरी कोणी येणार नाही बघायला. पण अशा पद्धतीने जर तो विषय पोहोचत असेल लोकांपर्यंत, त्याचं महत्व पोहोचत असेल तर आम्हाला तो पोहोचवणं फार गरजेचं वाटतं. आणि फेलिक्स आहे याचे सहनिर्माते, यांचे भाऊ डेव्हिड नादार म्हणून आहेत जे प्रोड्युसर आहेत आणि हे पण त्याच्यावर प्रोड्युसर आहेत फेलिक्स. मोसिन खान म्हणून, मुश्ताक खान म्हणून ऍक्टर आहेत जे वेलकम मध्ये होते. तर त्यांचा मुलगा आहे, त्याने डिरेक्ट केलेली आहे फिल्म. आणि माझ्याबरोबर पृथ्वी प्रताप PP ला तुम्ही ओळखताच. सो दोन पीपी एकत्र आलेले आहेत या सिनेमात. एंटरटेनमेंट आहेच. आणि अंकिता लांडे पाटील आहे, गणेश यादव आहेत, विजय पटवर्धन आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या रिव्हील करू शकत नाही. आता तुम्ही मला जे इंट्रोडक्शन द्यायचं होतं ते मी दिलं. आता तुम्ही प्रश्न विचारू शकता.